हाय हॅलो नमस्कार, निष्ठाज ऑल इन वन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर नवीन घरामध्ये शिफ्ट होऊन ऑलमोस्ट 6 महिने झालेले आहेत आणि हे काम करायचं बाकी आहे, हे सजवायचं बाकी आहे. असं करता करता आज तो दिवस उजाडला आहे आणि आज आम्ही देत आहोत आमच्या घराची होम टूर. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण कसं काय वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर आपण होम टूरला स्टार्ट करूया. सुरुवात आपण घराच्या एंट्रन्स पासून करूया. वारली पेंटिंगची जाळी असलेला सेफ्टी डोर आम्हाला हवा होता, एक मॉडर्न आणि त्यासोबतच ऑथेंटिक टच घराला देण्यासाठी. म्हणून आम्ही हा असा सेफ्टी डोर सिलेक्ट केला. सनमाईक पण त्याचं वुडन कलरमध्ये आहे, आमच्या पूर्ण घराला मॅच होईल असं. आणि घरात येणाऱ्याला छान अशी ऑथेंटिक वाईब यावी म्हणून एक छान असा आर्टिफिशियल मनी प्लांट ठेवलाय आणि आर्टिफिशियल तोरणनी डोअरला डेकोरेट केलं आहे. नेमप्लेट आम्ही कस्टमाइज करून घेतली आहे. जी सेफ्टी डोअरच्या जाळीचा कलर आहे, तोच नेमप्लेटचा कलर आहे आणि उठून दिसावं म्हणून ब्लॅक कॉन्ट्रास्टमध्ये ठेवलंय आणि त्यावर पण वारली पेंटिंग आहे. तर डोअर आणि नेमप्लेट एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, मॅच होतात छान. मराठीमध्ये आहे ही आपली नेमप्लेट. खूपच युनिक वाटते आणि अट्रॅक्टिव्ह सुद्धा. शू रॅक आमच्या आधीच्या घराचंच आहे, मेटलचं आहे. एल शेपमध्ये लॉबी आहे आपली, बघू शकता तुम्ही. त्यामुळे व्हेंटिलेशन खूप छान आहे. सुस्वागतम. देसाई परिवाराकडून आपले हार्दिक स्वागत आहे. तर हा आहे आपला हॉल, लिव्हिंग रूम, तुम्ही जे काय बोलाल ते. आणि हॉलमध्येच आहे या घराचं हार्ट बोलू शकता तुम्ही. तर ही महाराजांची फ्रेम आपल्या आधीच्या घरामध्ये पण होती, आमच्या लग्नामध्ये गिफ्ट आलेली आहे ही, त्यांच्या मित्रांच्या ग्रुपने दिलेली होती. तर ही फ्रेम इथे लावलेली आहे आम्ही आणि त्याच्यासाठीच आम्ही हे कॉर्नर्स, PVC कॉर्नर्स आहे ते, तर हे खास आम्ही घेतलेले आहेत. 4 कॉर्नर आहेत, तर ते आम्ही म्हणजे वेगळे एक्स्ट्रा पैसे देऊन ते बनवलेले नाही आहेत, रेडीमेडच मिळतात PVC कॉर्नर. तर ते घेतलेले आहेत आम्ही. आणि हे PVC मोल्डिंग आहे, तर ह्याला सिंगल PVC मोल्डिंग करून हे कॉर्नरला असं लावून एकदम छान असं महाराजांना असं असं स्थान दिलेलं आहे. आणि त्याच्यावरती ती लाईट म्हणजे महाराजांची प्रॉपर फ्रेम ती एकदम छान अशी प्रकाशमय दिसते. तर हा आमच्या घरातला हार्ट आहे सगळ्यात मेन पार्ट आहे. तर महाराजांच्या फ्रेमची जी भिंत आहे त्याच्या बाजूची भिंत म्हणजे ही आपण सेंटर बोलू शकतो. तर इथे 7 सफेद घोडे त्यांची फ्रेम आहे. तर ही फ्रेम आम्ही बनवून घेतलेली आहे ठाणे मार्केटमधून. तुम्हाला जर प्रॉपर सगळ्या गोष्टींचं मला म्हणजे माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा, मी त्याच्यामध्ये देईल. ज्या ज्या गोष्टी ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्याची लिंक देईल आणि बाकी जर बाहेर ज्या लोकल मार्केटमधून घेतल्या तर ते पण सांगेल मी तुम्हाला कुठून काय घेतले ते. तरी ठाणा मार्केटमधून आम्ही बनवून घेतलेली आहे प्रॉपर म्हणजे त्या साईजची. आणि हे डबल PVC मोल्डिंग आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर ही 7 सफेद घोड्यांची फ्रेम आणि ती पण दिशा वगैरे व्यवस्थित बघून लावलेली आहे. यांची दिशा प्रॉपर असली पाहिजे तर म्हणजे त्याचा इफेक्ट होतो असं बोलतात. तर दिशा वगैरे बघून ती लावलेली आहे आणि त्याला पण हायलाईट केलेलं आहे प्रॉपर लाईटने. आणि त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता PVC मोल्डिंग आहे डबल. म्हणजे हा खूप ट्रेंड चालू आहे, पण आम्हाला असंच पाहिजे होतं. म्हणजे पहिल्यापासून क्लिअर होतं की करायचं घराचं काम तेव्हा हे दोन्ही गोष्टी पाहिजेच. म्हणजे महाराजांचं प्रॉपर हे असं म्हणजे PVC मोल्डिंग आणि डिझाईन आणि हे, तर हे दोन्ही गोष्टी करायच्याच होत्या. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला ब्लँक न ठेवता आम्ही डबल साईड लाईट लावलेले आहे. तर कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा. ह्याच्यामुळे घराचा जो ओव्हरऑल लुक आहे ना तो असा एकदम छान दिसतो आहे आणि हॉलचा लुक मेन म्हणजे खूप छान येतो आहे. आणि एकदम सटल आणि एकदम बोलतात ना सिम्पल आणि सोबर असा लुक देण्याचा आम्ही ट्राय केलं आहे. एकदम असा झगमगाट किंवा जास्त लाईट्स कलर्स अशा ब्लू कलर रेड कलर वगैरे असं आम्हाला पर्सनली नाही आवडत. असं शांत काम असं प्युअर एकदम वाटलं पाहिजे. घराची वाईब अशी एकदम मस्त प्रसन्न वाटली पाहिजे घरात एंटर केल्या केल्या. तर त्या हिशोबाने सगळं लाईटिंगचे कलर्स वगैरे सगळं आम्ही असे डिसेंट सटल ठेवण्याचं ट्राय केलेलं आहे. तर वरती बघू शकता तुम्ही सिलिंगला फॉल सिलिंग केलेलं आहे जिप्रॉकचं आणि एकदम बेसिक सटल असं एकदम छान असं वाटेल असं घराला वेगळा छान लुक येईल असं केलेलं आहे. तर स्क्वेअर केलेलं आहे, त्याला LED लाईट मारलेली आहे. तर त्याच्यामध्ये 3 कलर होतात चेंज, व्हाईट, वॉर्म व्हाईट आणि येल्लोइश असं थोडासा असतो ना तो वाला. तर 3 कलर चेंज होतात आणि सेम त्या 4 कॉर्नरला मोठे लाईट्स लावलेले आहेत तर त्याचे पण 3 कलर आहेत, बाकी कोणतेही कलर नाही आहेत. व्हाईट, वॉर्म व्हाईट आणि येल्लोइश थोडासा कलर असतो तो. तर एकदम सिम्पल आणि छान ठेवण्याचं ट्राय केलेलं आहे. आम्हाला बरेच जण बोलले की तुम्ही फॉल सिलिंग खूप छान केलेलं आहे ते. आणि बरेच जण काय काय प्रकार वेगवेगळे करतात, पण आम्हाला असं हे सिम्पल वगैरे खूप छान वाटत होतं.
आणि ह्याची वाईब पण खूप सुंदर येते. म्हणजे सगळ्या लाईट्स वगैरे ऑन केल्या किंवा काही वाचत बसलं किंवा रीड करत बसलं किंवा काही बघत बसलं तर त्याची वाईब खूप छान येते. तर हे परफेक्ट एकदम मॅच होते, म्हणजे सगळ्या घराला एकदम मस्त येते लुक. तर तुम्ही बघू शकता किती मस्त फॉल सिलिंग वाटतंय ते. आणि इथे तुम्ही बघू शकता ॲटोबर्गचा हा फॅन आहे, सिलिंग फॅन. तर हा ब्राऊनमध्ये वुडनमध्ये टेक्स्चरमध्ये घेतलेला आहे आम्ही. ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर ऑप्शन होतात, पण तुम्हाला घराला सूट होईल असं आम्ही घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की घराचे दरवाजे जे आहेत ते ह्या कलरचे आहेत, डार्क ब्राऊन कलरचे. तर त्याला मॅच होईल आणि एकूणच म्हणजे सगळ्या घराच्या कलरला वगैरे मॅच होईल कॉन्ट्रास्टमध्ये. त्या हिशोबाने हा घेतलेला आहे. बाकी ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर्स येतात आणि हा म्हणजे रिमोट कंट्रोलने आपण ऑपरेट करू शकतो. तर ते एक बेनिफिट आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही रिमोट कंट्रोलवाला फॅन लावलेला आहे घरामध्ये. तर ह्याचे बरेच फायदे आहेत. म्हणजे आपण जिथे बसू तिथे रिमोट घेतलं आणि ऑन केला पंखा की रिलॅक्स झाला की मस्त, आणि थंडी वाजली की परत बंद करून टाकायचा फॅन, तर उठायची गरज नाही. बरेच फायदे आहेत. आळशीपणाचं लक्षण पण आहे पण मस्त फॅन आहे. अजूनपर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही आला आहे. यूज करतो आम्ही आणि ह्याची हवा खूप छान आहे. आणि नॉईज मेन म्हणजे ह्याला नाही आहे अजिबात. आपले जसे नॉर्मल फॅन असतात आणि त्याला नॉईज असते एक प्रकारची फास्ट झाल्यानंतर, तर ह्याचं तसं बऱ्यापैकी म्हणजे नॉईज कॅन्सलेशनचं फीचर आहे ह्याच्यामध्ये. तर हॉलसाठी आम्ही फक्त सोफा न घेता सोफा कम बेड ठेवलेला आहे. तर हा सोफा कम बेड आहे आणि असा ब्राउनिश शेडमध्ये आहे, डार्क ब्राऊनमध्ये. तर हा आम्ही बनवून घेतलेला आहे GTB नगरवरून. तर तुम्हाला तो पण ॲड्रेस हवा असेल तर मला सांगा, मग मी त्याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे किंवा जे काही ॲड्रेस वगैरे असेल ते देऊन टाकेल. तर हा आम्ही कस्टमाइज करून घेतला आहे, म्हणजे प्रॉपर आता रेडीमेड जे सोफे येतात ना त्याची आपल्याला म्हणजे लेंथ पायांना वगैरे आमच्या घरी सगळे हायटेड आहेत, त्यामुळे पूर्ण झोपलं की पायांना वगैरे पुरत नाही, पाय बाहेर येतात वगैरे. तर त्यासाठी हा प्रॉपर आम्ही 6x6चा बनवून घेतलेला आहे. म्हणजे हा असा आउटर पूर्ण 6 फीट आहे आणि हा ओपन केल्यानंतर पूर्ण 6 फीट होतो. तर हायटेड जे व्यक्ती असतात ते व्यवस्थित एकदम झोपू शकतात. आमच्या घरामध्ये सगळे हायटेड आहेत, त्यामुळे हा पर्सनल म्हणजे कम्फर्टेबल पण भरपूर आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. आतापर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि सालवूडचं बनलेलं आहे हा सोफा. तर ते तुम्हाला सांगते. तुम्हाला जर वेगळा सागाचा वगैरे बनवून घ्यायचा असेल ना तर तो पण ऑप्शन आहे त्यांच्याकडे, पण सालवूड पण चांगलं असतं. आम्ही विचारपूस केली होती, त्यानंतरच बनवायला दिला. फॅब्रिक वगैरे चूज केलं आणि तुम्हाला ओपन करून दाखवते कसा होतो ते ओपन. तर तुम्हाला सोफा उघडून दाखवते, सोफा बेड कसा होतं त्याचं ते. तर ह्याला खालती ना इथे असं थोडंसं लॉक टाईप दिलेलं आहे आणि असं पाठी खेचलं, ही बाजू आहे ती खालती करायची अशी, प्रॉपर हा आपला बेड तयार होतो. आणि हा असा 6 फूटचा आहे आणि असा 6 फूटचा आहे. ह्याच्यामध्ये पण 2 क्वालिटी होते, म्हणजे एक नॉर्मल आपला असा पाठचं असं खालती जातं आणि पूर्ण बेड तयार होतो एक, आणि दुसरा म्हणजे पुढचं पूर्ण पाठी सरकतं ना तसं. तर आम्हाला हे जास्त कम्फर्टेबल वाटलं आणि हे इझी म्हणजे पडतं बंद करायला परत ओपन करायला, त्यामुळे आम्ही हा ऑप्शन चूज केला ते. आणि बघू शकता तुम्ही कसं वाटतं ते उघडल्यानंतर, केवढा मोठा आहे ते. तिघंजणं आरामात झोपू शकतो, म्हणजे सिद्धू, मी आणि हे, आम्ही तिघंजणं असे आरामात झोपतो याच्यावरती. कम्फर्टेबल पण आहे भरपूर आणि ही गादीची क्वालिटी आहे ना ती पण खूप छान आहे. म्हणजे आत्तापर्यंत तरी वापरतो तो पाठीचा वगैरे काहीच त्रास नाही आहे, खूप छान आहे. आणि आतमध्ये स्टोरेज पण आहे, म्हणजे बऱ्यापैकी साहित्य याच्यामध्ये राहतं. म्हणजे एक्स्ट्रा जे पिलो वगैरे आहेत किंवा चादरी वगैरे सगळ्या आहेत, गोधड्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि जास्त न लागणारं सामान पण ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर स्टोरेज पण बरंच आहे आणि कम्फर्ट पण भरपूर आहे. एकदम मस्त सोफा आहे. तर ही साईड तर तुम्ही बघितली हॉलची, आणि या साईडला म्हणजे मेन डोअर ओपन करतो आपण त्याच्या पाठीच वॉशरूम आहे हॉलमधलं जे आहे ते. तर बघू शकता तुम्ही, प्रॉपर एकदम व्यवस्थित आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे आणि इझिली म्हणजे दोन्ही आहे, टॉयलेट बाथरूम दोन्ही आहे एकत्रच, बघू शकता तुम्ही. आणि सगळं हे बिल्डरनेच प्रोव्हाइड केलेलं आहे आणि पॉईंट्स वगैरे पण दिलेले आहेत ते बिल्डरनेच दिलेले आहेत. साबण वगैरे ठेवण्यासाठीचं ते रॅक वगैरे ते ऑनलाईनच घेतलेलं आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता 2 रॅक आहेत, तर ते पण ऑनलाईनच घेतलेले आहेत. एक लोकल स्टोअरमधून घेतलेलं आहे. आणि इथे एक मिरर आहे, मिरर बिल्डरनेच लावून दिलेला आहे आणि सिंक आहे. तर असं प्रॉपर आणि व्यवस्थित असं, साईज पण खूप छान आहे. आणि हे मेन डोअरच्या पाठी आहे त्यामुळे हाईड होऊन जातं हे, म्हणजे कुठेही आपल्या हॉलचा लुक वगैरे कधी खराब होत नाही. आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत असं पण बोलतात की इथे माहितीच नव्हतं आम्हाला वॉशरूम आहे ते. तर बरेच जणांना माहिती पडतच नाही की मेन डोअरच्या पाठी वॉशरूम आहे ते. तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि हॉलचा लुक कुठेच खराब होत नाही.
हॉलचं पूर्ण तुम्ही बघितलं. आता हॉलमध्येच ना ह्या साईडला म्हणजे तुम्ही एंटर केल्या बरोबर ऑपोजिट साईडलाच एक स्टँडिंग बाल्कनी आहे. तर आता तिथून बाहेरचं तर काय दिसणार नाही, संध्याकाळ आहे. तर त्याचा व्ह्यू ना तुम्हाला मी एकदा सकाळी सकाळी दाखवेल. खूप मस्त आहे आणि हवा एकदम खेळती आहे. आम्ही 12व्या फ्लोअरवरती राहतो आणि मस्त एकदम व्हेंटिलेशन खूप छान आहे. सकाळचं एकदम तिन्ही घरांमध्ये सूर्यप्रकाश एकदम मस्त येतो. उजेड भरपूर असतो. संध्याकाळपर्यंत लाईटीची अजिबात गरज नाही पडत. ॲक्च्युली आता फॅनची पण गरज नाही पडत आहे. म्हणजे नॉर्मल थंडी असली तरी पण फॅनची गरज नाही पडत. फॅन बंदच असतो आमचा मोस्टली. रात्रीचं फक्त थोडा वेळ चालू असतो. बाकी उजेडाची अजिबात कमी नाही आहे. व्हेंटिलेशन एकदम प्रॉपर म्हणजे आहे. एकदम मस्त व्हेंटिलेशन आहे. तर ही स्टँडिंग बाल्कनी आहे. तर ह्या बाल्कनीमध्ये ॲक्च्युली ना आम्ही आमची घरघंटी ठेवलेली आहे. ह्याचा उपयोग आमचा अजून म्हणजे कंटिन्यू होतो. 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर चक्कीमध्ये म्हणजे पीठ दळलं जातं. अजून पण आम्ही घरी दळलेलंच पीठ घेतो. आणि वॉशेबल बाल्कनी आहे, बघू शकता तुम्ही. वॉश करू शकता प्रॉपर. इथे ड्रेनेजसाठी दिलेलं आहे. आणि इथे छोटं मोठं साहित्य मी असं ठेवते. म्हणजे इथे कांदे बटाटे लसूण ठेवलेले आहेत आणि छोटं मोठं पार्सल वगैरे जे काही येईल ते, किंवा अशा पिशव्या वगैरे जर असतील त्या, तर असं म्हणजे स्टोरेज टाईप थोडंसं ठेवलेलं आहे. तर ही जी मॉस्किटो नेट आहे ना, ती बिल्डरनेच दिलेली आहे लावून, बघू शकता तुम्ही. म्हणजे वेगळी अशी काही लावायची आम्हाला गरज नाही पडली. पण ही जी मॉस्किटो नेट आहे ना, ही प्लेटेडवाली, ती आम्ही लावून घेतलेली आहे दोन्ही बाल्कनींमध्ये, म्हणजे हॉलच्या पण आणि बेडरूमच्या पण. तर ती तुम्हाला ओपन करून दाखवते. ते इझिली ओपन आणि क्लोज होते. आणि व्हाईट कलरचं घेतलेलं आहे कारण की बाजूला व्हाईट कलर आहे आणि मध्ये जी नेट आहे ती ब्लॅक कलरची आहे. आणि ही लावून घेतली आहे कारण की पक्ष्यांचा वगैरे म्हणजे कबुतरांचा वगैरे त्रास तसा तर नाहीच आहे, पण तरी पण मॉस्किटो किंवा कबुतर वगैरे त्यांचा त्रास होऊ नये म्हणून लावून घेतलेली आहे. आणि सेफ्टी साईड पण लावून घेतलेली आहे. तर ती बंद ठेवतो म्हणजे मग ही चालू ठेवता येते. म्हणजे उजेड वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही त्याने. हवा आणि उजेड दोन्ही त्यातून पास होतं. मला चांगला यूज होतो या बाल्कनीचा. घरघंटी वगैरे राहिली माझी व्यवस्थित अशी प्रॉपर स्पेस मिळाली आहे त्याला. तर मस्त ही पण युजफुल आहे. इथे पण झाडं वगैरे पण लावू शकतो आपण. काही काय करायचं असेल तुम्हाला ते पण करू शकतो. आमचं अजून बरंच काय काय बाकी आहे, छोटं मोठं आम्ही करतो अजून पण. चला, हे झालं. आणि कर्टन्स तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट कलरमध्ये, म्हणजे ज्या कलरचा सोफा आहे ना त्याच कलरचे कर्टन लावलेले आहेत. तर बेडरूममध्ये वेगळे आहेत आणि इथे वेगळे आणले आम्ही. तर हे रेडीमेडच कर्टन घेतलेले आहेत आम्ही आणि ठाण्यावरूनच घेतलेले आहेत लोकल स्टोअरमधून. तर तुम्हाला त्याचा ॲड्रेस हवा असेल तर ते पण सांगा मला, ते पण मी सांगेल. आणि कर्टनची क्वालिटी खूप छान आहे. मशीन वॉश करू शकतो आपण ह्याला आणि कुठे असे धागे वगैरे निघालेले नाही आहेत. आणि कपडा वगैरे एकदम छान आहे. कलर वगैरे अजिबात गेलेला नाही आहे. आता 7 महिने झाले आम्ही यूज करतो आहे. तर मस्त आहेत, क्वालिटी खूप छान आहे. तर सोफ्याच्या अपोजिट साईडला टी व्ही युनिट आहे. म्हणजे टी व्ही युनिटसाठी प्रॉपर त्यांनी असा खाचा दिलेला होता. तर त्याच्यामध्येच टी व्ही युनिट बसवलेलं आहे आम्ही. आणि टी व्ही युनिटला पण वरतून अशी स्ट्रीप लाईट मारलेली आहे आणि वरती एक प्लाय मारलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आपलं जे काही साहित्य असेल किंवा स्पीकर वगैरे असतील किंवा काही फोटो फ्रेम्स असतील तर ते लावलेले आहेत. आणि मध्ये व्यवस्थित असं टी व्ही बसवलेला आहे. आणि खालती परत म्हणजे स्पेसच्या दृष्टीने, आपल्याला सामानाच्या दृष्टीने आपण ड्रॉवर्स बनवून घेतलेले आहेत. आणि आपल्या रोजच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी असतील ते सगळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर ही स्टँडिंग बाल्कनी आहे. स्टँडिंग बाल्कनीला लागूनच आपलं किचन आहे. तर किचनला हा आम्ही काचेचा डोअर म्हणून घेतलेला आहे, स्लायडिंग डोअर. तर या किचन दाखवते तुम्हाला. तर किचन तुम्ही ओटा बघू शकता, एल शेपमध्ये आहे. आणि इथे मी शेगडी ठेवलेली आहे माझी. आणि ही सगळी स्पेस आणि ही पण स्पेस सगळी वापरायला मिळते, यूज करायला मिळते. इथे सिंक एरिया आहे आणि इथे आपला नेटिव्ह प्युरिफायर हा ठेवलेला आहे. तर हा आम्ही ऑनलाईनच मागवला आहे आणि ह्याचा आत्तापर्यंतचा रिव्ह्यू खूप छान आहे, खूप मस्त आहे आणि एकदम युजफुल प्रोडक्ट आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे प्युरिफायर. तर खूप छान आहे. नेटिव्हचा M1 आम्ही घेतलेला आहे. तर ह्याची लिंक तुम्हाला देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता खिडकी आहे, ती कनेक्टेड आहे बेडरूमला, ती मी तुम्हाला नंतर सांगते. एक्झॉस्ट फॅन आहे. चिमणी नाही लावून घेतली पर्सनली कारण की व्हेंटिलेशन एवढं खूप छान आहे ना की चिमणीची गरज नाही पडत. म्हणजे कधी कधी फोडणी वगैरे देताना फक्त ही खिडकी उघडली ना म्हणजे बस होतं, सगळं ती इव्हॅपोरेट होते हवा. एक्झॉस्ट फॅन आणि आहेच, फोडणी वगैरे देताना तुम्ही एक्झॉस्ट फॅन लावू शकता. आणि व्हेंटिलेशन छान असल्यामुळे कुठेही असं तेलाचे वगैरे डाग आता सध्यापर्यंत तरी नाही आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता किचन कट्ट्याच्या वरतीच असे ओव्हरहेड लॉफ्ट केलेले आहेत आणि हे कॅबिनेट्स केलेले आहेत.
तर हे पण आम्ही असे म्हणजे सगळं विचारपूर्वक सगळं बनवून घेतलेलं आहे. आणि हा एक ओपन रॅक पण केलेला आहे. आणि हे आमच्या आईंना हवं होतं काचेचं कॅबिनेट एक, तर खास त्यांच्या डिमांडवरती हे बनवलेलं आहे. आणि त्यांना अशी खूप आवड आहे काचेच्या गोष्टी वगैरे ठेवायची वगैरे, तर त्यासाठी हे बनवलेलं आहे. आणि हा ओपन लॉफ्ट असं साखर, चहा असं सगळे डबे जे आपल्याला इझिली अवेलेबल होतील त्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला आपलं रोजचं रेग्युलर जे लागतं ना, मसाले वगैरे सगळं डाळी ते ठेवलेले आहेत. आणि वरती ओव्हरहेड लॉफ्टमध्ये एकदम रेअरली जे साहित्य लागतं ना, म्हणजे चटणीची मोठी बरणी वगैरे ते सगळं वरती ठेवलेलं आहे. आणि किचनमध्ये पण डबल ज्या गोष्टी असतात ज्या लागत नाही त्या वरती ठेवलेल्या आहेत. आणि किचनच्या ओट्याच्या खालती तुम्ही बोलाल तर ड्रॉवर्स केलेले आहेत, तर ते टेंडम ड्रॉवर आहेत. तर सॉफ्ट क्लोज आहेत ते, तर तुम्ही बघू शकता. आणि स्टीलपेक्षा खरंच खूप एकदम मस्त प्रॉपर एकदम छान, एकदम त्याचा लुक पण छान येतो आणि वापरायला पण इझी आहेत. तर हे 3 ड्रॉवर आहेत. आणि इथे एक ड्रॉवर आहे. ड्रॉवर म्हणजे कॅबिनेट आहे इथे एक. ते सिंकच्या खालती असं डस्टबिन वगैरे ठेवलेलं आहे मोठं. आणि इथे ना आम्ही दरवाजालाच असे 2 ना शेल्फ लावलेले आहेत. म्हणजे तिथे सगळा पसारा करण्याच्या ऐवजी सिंकच्या खालती नाही, इथे सगळं म्हणजे किचनचं क्लीनर वगैरे असू दे किंवा दुसरं काही फ्लोअर क्लीनर वगैरे असू दे किंवा काही असू दे, पितांबरी वगैरे, तर ते इथे इझिली राहते. तर ते इथे ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला काही चॉपिंग वगैरे करायची असेल किंवा कोण अजून दुसरं हेल्प करायला आहे तर त्याला चॉपिंग वगैरे करायची असेल, तुम्ही तिथे काय काम करत असाल तर इथे असा आहे एक फोल्डिंग टेबल बनवून घेतलेला आहे. तिथे तुम्ही चॉपिंग करू शकता. म्हणजे एक जण इथे चॉपिंग करू शकतं, एक जण इथे बाकीचं काय काय करू शकतं. तर असं म्हणजे ना सगळं विचार करून सगळं प्रॉपर केलेलं आहे. आणि फ्रीजसाठी तर खाना दिलेलाच होता, म्हणजे प्रॉपर ओट्याच्या बाजूला हा रिकामी जागा स्पेस ही फ्रीजसाठीच दिलेली होती. तर फ्रीजची हाईट म्हणजे सगळं बघूनच हे लॉफ्ट वगैरे शेल्फ वगैरे सगळं केलेलं आहे. तर हॉल आणि किचन बघितलं तुम्ही. आता किचनच्या इथे लागूनच हा दरवाजा आहे, तो बेडरूमचा दरवाजा आहे. चला तुम्हाला बेडरूम दाखवते. तर हे आहे बेडरूम. तर बेडरूमची पण साईज एकदम मस्त डिसेंट आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळं स्पेस वगैरे म्हणजे सामान सगळं असं हाईड होईल म्हणजे त्यासाठी लॉफ्ट वगैरे बनवून घेतलेले आहेत. आणि प्रॉपर सगळे लॉफ्ट बघू शकता तुम्ही, ओव्हरहेड लॉफ्ट बनवून घेतलेले आहेत तिन्ही साईडला. म्हणजे एल शेप नाही बोलू शकत तुम्ही, 3 साईडला प्रॉपर असे लॉफ्ट बनवून घेतलेले आहेत. आणि त्याला असं म्हणजे असं पकडून वरती होतात, असे हायड्रोलिक बोलतात ना त्याला, तर तसे लॉफ्ट बनवून घेतलेले आहेत. रोज गोल्ड कलरचे हँडल आहेत. आणि बाहेर पण जे हँडल वगैरे आहेत ना ते रोज गोल्ड आहेत. म्हणजे एक तर एकच थीम आम्ही पुढे हे करण्याचा ट्राय केलेला आहे. तर हे ओव्हरहेड लॉफ्ट आहेत. तर हे असं ओपन होतं वरती, हायड्रोलिक आहे. आणि ह्याच्यामध्ये न लागणारं किंवा लागणारं पण म्हणजे एका साईडला लागणारं एका साईडला न लागणारं असं सगळं अरेंज केलेलं आहे सामान आतमध्ये. तर प्रॉपर सगळं सामान ह्याच्यामध्ये राहतं व्यवस्थित आणि हाईड पण होतं, दिसत नाही कुठेच असं मध्ये मध्ये येत नाही सामान, त्यासाठी हे बनवलेलं आहे. तर बेडरूममध्ये एंटर केल्या गेल्या तुम्हाला ही शेट्टी दिसते. शेट्टी ह्याच्यामध्ये स्टोरेज आहे आणि ह्याच्यावरती गादी आहे. ह्याच्यामुळे तुम्ही म्हणजे अंथरूण पांघरूण आमचं सगळं जे असतं ते आम्ही शेट्टीमध्येच ठेवतो. तर तुम्ही बोलाल आता बेडरूम आहे पण बेड नाही आहे, तर बेडरूममध्ये ट्विस्ट आहे आमच्या. आणि हा ट्विस्ट सगळ्यांना आवडला आहे. आमच्या पाहुणे जेवढे पण आलेत रिलेटिव्स वगैरे त्यांना सगळ्यांना खूप आवडलं आहे. तर हा जो तुम्ही बघू शकता ना बॉक्स, हा आमचा बेड आहे. आणि हे आम्हाला पाहिजेच होतं, म्हणजे ही मस्ट गोष्ट होती. कारण की बेड कसा असला ना मग सगळी जागा अडून राहते आणि फक्त चारी बाजूला 1-1 फुटाची जागा राहते. तर ते न करता म्हणजे प्रॉपर जागा आपल्याला वापरायला मिळते. आणि बेड आहे कळत पण नाही लोकांना. येतं ते बोलतात बेड कुठे, आणि नंतर ओपन केल्यानंतर बोलतात अरे वा मस्त आयडिया. तर हा बेड आहे प्रॉपर. आणि तुम्हाला दाखवते हा ओपन करून. तर ह्याला मर्फी बेड बोलतात आणि हिडन बेड म्हणून पण बोलतात. तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हे असं वरती दोन्ही साईडला असं आहे आणि हे असं ओपन करायचं आहे. आणि एकदम मजबूत आहे प्रॉपर एकदम. तर दोन्ही साईडच्या कड्या ओपन केल्यानंतर ना हे असं बघू शकता किती मोठा बेड आहे. आणि ऑलमोस्ट म्हणजे 5.5 फीटच्या वरती आहे असा. आणि असा बघायला गेलात लांबीला ना तर 6 फीट आहे. आणि पाठी बघू शकता तुम्ही, हेडबोर्ड आहे, हा गादीचा आहे. ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे तुम्ही चूज करू शकता. तर आम्ही हा कलर चूज केला आहे म्हणजे थोडा मळखाऊ पण आणि ह्याला मॅच होईल असा कलर. लॅमिनेट्स वगैरे तुम्ही बघू शकता असे एकदम डिसेंट आहे कलर वगैरे सगळा. आणि ह्याच्यामध्ये पण एक लाईट दिलेली आहे. ह्याच्यामध्ये पण 3 कलर येतात.
तर हा येल्लोइश थोडासा कलर आहे ना तो मी ऑन केलेला आहे. आणि इथे असा एक प्लाय मारलेला आहे, ह्याच्यावरती आपण आपल्या काही आठवणी असं वगैरे ठेवू शकतो. तर आम्ही फोटो फ्रेम ठेवलेला आहे, सगळ्या आमच्या फॅमिलीचा फोटो ठेवलेला आहे, आमचा महाबळेश्वरचा फोटो, यांचा लहानपणीचा फोटो आणि माझे कप्स वगैरे असे ठेवलेले आहेत. छान असं म्हणजे मस्त असं वाईब येते छानपैकी. तर बघू शकता तुम्ही केवढा मोठा बेड आहे. आणि म्हणजे बंद केल्यानंतर पूर्ण जागा मोकळी राहते आणि उघडल्यानंतर रात्रीचंच आपण उघडतो झोपताना ऑब्व्हियसली. तर रात्रीचं झोपताना मग काही प्रॉब्लेम नाही आहेत. बाजूला तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी मोकळी जागा राहते, म्हणजे कुठेही असं चालताना वगैरे अशी अडचण होत नाही आहे. त्यामुळे म्हणजे सगळ्या साईज वगैरे सगळा विचार करूनच बनवलेला आहे बेड. तर हा बेड पण तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्याची जी गादी आहे ना बेडची, तर ती पण कस्टमाइज करून घेतलेली आहे आणि त्या गादीचा ना व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, पूर्ण फुल व्हिडिओ कशी बनवली आहे काय ते. तर ही गादी आणि सोफा कम बेड आपला जो हॉलमध्ये आहे तो, तर हे दोन्ही एकाच ठिकाणावरून घेतलेले आहे, GTB नगरवरून. तर गादी पण क्वालिटी एकदम छान आहे आणि लॅटेक्सची आहे, लॅटेक्स फोमची, मेमरी फोम, लॅटेक्स मेमरी फोमची गादी आहे. आणि कमरेला वगैरे पाठीला अजिबात त्रास होत नाही, एकदम कम्फर्टेबल आहे. त्यानुसारच म्हणजे मम्मी पप्पा वगैरे सगळ्यांच्या दृष्टिकोनातूनच ही बनवून घेतलेली आहे अशी. आणि ह्याचा जर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना गादीचा, तर चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर त्याची लिंक पण मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर नक्की जाऊन चेक करा. आणि तुम्हाला जर गादी वगैरे अशी कस्टमाइज करून घ्यायची असेल तर नक्की त्यांच्याकडून जाऊन बनवून घ्या. तर बेड बंद केलेला आहे. बेडच्या लागूनच म्हणजे इथे या साईडला वॉर्डरोब आहे, स्लायडिंग डोअर आहे ह्याचा, बघू शकता तुम्ही. आणि ह्याचं पण म्हणजे साईज वगैरे एकदम व्यवस्थित असं सगळं प्रॉपर कुठेही अडणार नाही अशा हिशोबानेच बनवलेलं आहे. तर हे वॉर्डरोब आहे, ते पण स्लायडिंग आहे आणि सॉफ्ट क्लोज आहे. तुम्ही असं ढकललं ना तर ते व्यवस्थित असं आरामात एकदम क्लोज होतं सॉफ्टली. तर इथे पण कप्पे वगैरे बनवलेले आहेत, काही रिमूवेबल पण आहेत. तर तुम्हाला मोठी जागा हवी असेल तर तुम्ही तो कप्पा रिमूव्ह करू शकता आणि मोठी जागा मिळते. ड्रॉवर्स वगैरे आहेत, हँगरचा सेक्शन आहे, म्हणजे भरपूर जागा आहे, भरपूर मोठं वॉर्डरोब आहे, लांबीला पण रुंदीला पण, म्हणजे तेवढं डेप्थ पण आहे त्याची. तर बघू शकता तुम्ही. ह्याचं पण लॅमिनेट म्हणजे आम्ही एकच कलर ठेवला आहे ऑलमोस्ट बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये लॅमिनेटचा, आणि किचनमध्ये फक्त वेगळा आहे. म्हणजे असं जास्त कलर्स एकदम घेऊन झगमगाट वगैरे असं केलेलं नाही आहे. सगळे एकदम कलर्स आहेत, एकदम सटल आहेत आणि एकदम असं सगळ्यांना विचारून, घरातल्यांना सगळ्यांना विचारून चूज केलेले आहेत आणि जे चांगले दिसतील ते चूज केलेले आहेत. तर बेडच्या बाजूला नॉर्मली कॉर्नर टेबल वगैरे असतो, मग तो मध्ये मध्ये असा येतो पूर्ण दिवस, तर तसं आम्हाला नको होतं. तर त्यासाठीच आम्ही बेडच्या इथे आणि बेड आणि वॉर्डरोबच्या मध्ये थोडी जागा होती ना, तर तिथे आम्ही फोल्डिंग टेबल केला आहे. म्हणजे रात्रीचा हा टेबल आपण उघडू शकतो, काही तुम्ही याच्यामध्ये चार्जिंग वगैरे लावू शकता, किंवा तुम्ही काम करत असाल काही लॅपटॉपवरती वगैरे तर तुम्ही इथे लॅपटॉपचं चार्जर वगैरे लावू शकता, पाण्याची बॉटल वगैरे, तुमचं जे पण काही रात्रीचं सामान असतं, चष्मा वगैरे सगळं ठेवण्यासाठी हा टेबल केलेला आहे. तर हा जेव्हा आम्ही रात्री झोपताना बेड उघडतो तेव्हा हा पण चालू असतो, म्हणजे ते सगळ्या बॉटल्स वगैरे सगळं आपण ठेवू शकतो. आणि मग सकाळी उठल्यानंतर मग ह्याचं काही काम नसतं तर मग हा परत बंद करायचा, म्हणजे हा पण कुठेही अडत नाही. टेबल वगैरे कसा मध्ये मध्ये येत राहतो, तर हा कुठेही अडत नाही, एका साईडला जातो आणि बाकीची जागा सगळी आपल्याला मोकळी मिळते. ओव्हरहेड लॉफ्ट जे आहेत ना त्याच्या खालती अशा स्ट्रिप लाईट मारलेल्या आहेत, तर ह्याने पण खूप छान अशी वाईब येते मस्त. तर ह्याच्यामध्ये पण येल्लोइश कलर घेतलेला आहे आम्ही. तर दोन्ही साईडला म्हणजे ह्या साईडच्या लॉफ्टला पण आणि ह्या साईडच्या लॉफ्टला पण तशा स्ट्रिप लाईट आहेत आणि आतमध्ये तर लाईट आहे ऑलरेडी, बेडमध्ये तुम्हाला दाखवली ती. तर एकूणच म्हणजे लाईट्स खूप लावलेल्या आहेत. वरती पण 4 लाईट्स दिसत आहेत तुम्हाला मोठ्या, त्याचे पण 3 कलर चेंज होतात. आणि त्याचं बटन लाईट्सचं वगैरे सगळं कंट्रोल इथे स्विच बॉक्स आहे. तर काही 2 वे बटन आहेत, म्हणजे फॅनचं वगैरे आणि लाईटचं 2 वे बटन आहे, बाकीचे सगळे बटन स्विच आहेत. आणि इथे इंटरकॉम आहे, तो बिल्डरने प्रोव्हाइड केलेला आहे, तर इंटरकॉम पण आहे. बेडच्या ह्या साईडला म्हणजे बाजूलाच आपलं देवघर आहे, बघू शकता तुम्ही. घरातली सगळ्यात मुख्य जागा देवघर. तर हा एक म्हणजे खाचा दिलेला होता, प्रॉपर वॉर्डरोबसाठी दिलेला होता, पण आम्ही इथे देवघर हे केलंय कारण की देवघरासाठी ही परफेक्ट एकदम जागा वाटली. पूर्व दिशा आहे ही, पूर्व पश्चिम दिशा आहे ही. तर आणि कसं आपला हात वगैरे लागत नाही पटकन, सगळं कोण कोण येतं वगैरे, कसं येतं काय ते. तर ही एक व्यवस्थित अशी प्रॉपर जागा आम्हाला देवघरासाठी वाटली. आणि दिशा वगैरे सगळं ब्राह्मणांना वगैरे सगळ्यांना विचारून वगैरे व्यवस्थित आम्ही केलेलं आहे. तर आपलं हे आधीचंच देवघर आहे, तर हे खूप सुंदर आहे, हे सगळ्यांनाच आवडायचं. तर हेच आम्ही देवघर ठेवलेलं आहे, काय त्यामध्ये चेंज वगैरे केलेलं नाहीये. आणि देवघर बघितल्यानंतरच खूप असं प्रसन्न वाटतं. घरातला सगळ्यात सुंदर असा कॉर्नर आहे हा.
आणि देवघराला लागूनच इथे असं देवघरासाठीच म्हणजे असं टेबल केलेलं आहे, त्याच्यामध्ये ड्रॉवर्स आणि कॅबिनेट्स आहेत. तर तेल वगैरे तर इथे ठेवलेलं आहे सगळं एका साईडला. तर हे असं ना आपण फोल्डिंग असं टेबल टाईप बोलू शकतो, असं केलेलं आहे. तर इथे तुम्ही नैवेद्याचं ताट वगैरे तर ठेवू शकताच. बाकी तुम्हाला जर काय पूजा वगैरे मांडायची असेल, इथे जागा कमी पडत असेल तर इथे काय काय ठेवू शकता तुम्ही आणि पूजा वगैरे सगळी करू शकता. तर त्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि इवन इथे बेडवरती जर झोपलेलं असू तर म्हणजे मोबाईल वगैरे जवळ असण्यासाठी इथे ठेवू शकतो आपण, मोबाईल वगैरे बॉटल वगैरे ठेवू शकतो. तर त्यासाठी पण युजफुल आहे, त्यासाठी हे एक ठेवलेलं आहे. आणि हे 2 ड्रॉवर्स आहेत, खूप मोठे ड्रॉवर्स आहेत बघू शकता तुम्ही आणि डेप्थ पण खूप मोठी आहे. तर ह्याच्यामध्ये सगळं पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे. आणि हा एक ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये सगळं इलेक्ट्रिकलचं साहित्य ठेवलेलं आहे, म्हणजे छोटं मोठं जे काही आता घराचंच काम केलेलं आहे तर सगळं इलेक्ट्रिकचं ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या वगैरे त्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे रोजचे वापरायचे कपडे ठेवलेले आहेत. सिद्धूचे पण कपडे वगैरे सगळे ठेवलेले आहेत. आणि आमच्या दोघांचे रोजचे जे वापरायचे कपडे असतात ना ते इथे ठेवतो आम्ही. आणि हे ऑफकोर्स लावलेलं आहे कारण की सिद्धू सगळे कॅबिनेट्स ड्रॉवर सगळे उघडते, त्यासाठी हे लावलेलं आहे सगळीकडे. तर हे जे लॉक आहे ना, बेबी सेफ्टी लॉक, हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तर ह्याची लिंक हवी असेल तर मग मी नक्की डिस्क्रिप्शन मध्ये देईल, नक्की चेक करा. तर हे लावलेलं आहे कारण की सिद्धू सगळे ड्रॉवर्स वगैरे सगळे कॅबिनेट्स वगैरे उघडून पसारा करते, त्यासाठी हे लावलेलं आहे सेफ्टी म्हणून. बेबी प्रूफिंगचा हा एक पार्ट आहे. तर ही जी ओव्हरहेड लॉक न लावलेली भिंत आहे तिथे आम्ही आमचा एसी लावलेला आहे. तर एसीच्या बाजूला घड्याळ लावलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि फॅन जो आहे तो आमच्या आधीचा घराचाच आहे. आणि कर्टन्स हे पण अगेन लोकल स्टोअर मधून ठाण्यामधून घेतलेले आहेत. तर हे आम्ही ना थोडे असे ऑफ व्हाईट कलर मध्ये घेतलेले आहेत, म्हणजे थोडंसं असं वाईब छान अशी क्रिएट व्हावी बेडरूमची म्हणून घेतलेले आहेत, असं लाईट कलर मध्ये असावेत म्हणून. आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे, मशीन वॉश वगैरे करू शकता तुम्ही आणि लेंथ पण खूप मस्त आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर मग मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळी डिटेल देईलच. आणि देवघराला लागूनच इथे आपली ही बाल्कनी आहे मोठीवाली. आणि ही मॉस्किटो नेट आहे ना ती पण बिल्डरनेच लावून दिलेली आहे, तर आपल्याला वेगळी लावण्याची गरज नाहीये. तर ही आपली जी आहे ती स्टँडिंग बाल्कनी आहे, पण एकदम इनफ स्पेस, एकदम म्हणजे 6 जण तर आरामशीर उभे राहू शकतात इथे. आपलं कपडे सुकवायचं स्टँड इथे आहे, एसीचा आउटडोर युनिट आहे आणि बाकीचं छोटं मोठं साहित्य जे लागणार आहे ते पण ठेवलेलं आहे. आणि सेम बाहेरच्या हॉलची जी मॉस्किटो नेट होती ना ती पण इथे लावून घेतलेली आहे सेफ्टी साईड, मच्छरसाठी वगैरे बोलू शकता किंवा पक्ष्यांसाठी वगैरे बोलू शकता. तर इथे आपण ही लॅडर ठेवलेली आहे, 4 स्टेपची आहे, ही आपण ऑनलाईन बाय केलेली आहे. ह्याची लिंक हवी असेल तरी पण मी देईल. एकदम छान आहे, आम्ही यूज केलेली आहे, पारसनाथची आहे आणि एकदम छान स्टॅक होते, हालत वगैरे नाही. म्हणजे तुम्हाला वरतून लॉक मधून काय काढायचं असेल वगैरे तर इझिली काढू शकता. इथे आपली दिसते तुळशी माता, छानपैकी असं तुळस, आणि समोर दिवा लावलेला आहे, संध्याकाळची दिवाबत्ती केलेली आहे मस्तपैकी. आणि छोटं मोठं साहित्य ठेवलेलं आहे. आणि बाकीची पण अजून झाडं वगैरे लावायची आहेत मला, तर ते काम प्रोग्रेसमध्ये आहे. तर बाल्कनीमध्ये तुम्ही बघू शकता या अशा डिझाईन आहेत, इथे काच आहे आणि एकदम टफन ग्लास आहे ही एकदम. आणि ह्याच्यामधून पण छान आरपार असं व्यवस्थित दिसतं. आणि इथे तुम्ही असं बघू शकता असे स्लाइड सारखे असे लोखंडी बार आहेत. तर मस्त एकदम डिझाईन छान केलेली आहे, लहान मुलांच्या दृष्टिकोनातून, सेफ्टी दृष्टिकोनातून पण केलेली आहे, छान बिल्डरनेच केलेली आहे. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्हाला ना सकाळी दाखवेल कसा दिसतोय काय ते, पण आता पण बघून घ्या तुम्ही कसं दिसतंय ते, काय दिसतंय ते. एकदम मस्त, एकदम थंड हवा चालू आहे, छान एकदम प्रसन्न वाटतं. इथे मी बऱ्याच वेळ बसलेली असते संध्याकाळचं, जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा मी इथेच बसलेली असते. आणि सकाळी जेव्हा सूर्योदय होतो ना तर तो इथूनच समोरूनच होतो, तर खूप मस्त वाटतं. आणि सूर्याची किरणं तिन्ही घरांमध्ये येतात तेव्हा तर खूप अजूनच छान वाटतं. सूर्याला सकाळी सकाळी बघणं, सूर्यदेवतेला सकाळी सकाळी बघणं म्हणजे पण खूप प्रसन्न वाटतं. तर हा स्टँड घेतलाय मी कपडे सुकवण्यासाठी, तर हा पण ऑनलाईनच घेतलेला आहे, त्याची लिंक पण देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि खूप छान आहे आणि पोर्टेबल आहे, म्हणजे कुठे पण आपण नेऊ शकतो, आतमध्ये वगैरे पण वाळत घालू शकतो कपडे जर इथे सुकवायचे नसतील तर, बाल्कनीमध्ये. आणि हा असा एक फोल्डिंग टेबल करून घेतलेला आहे, म्हणजे ना असं कधी व्ह्यू बघता बघता काही खाण्याची इच्छा झाली मस्तपैकी तर इथे उभं राहून वगैरे पण, आणि बसून पण चेअर वगैरे पण नंतर घ्यायचंय तर ते करून आपण खाऊ शकतो. तर इथे हा टेबल, फोल्डिंग टेबल घेतलाय करून, साईज बघू शकता फोल्डिंग टेबलची, मस्त असं सगळं मांडून खाऊ शकतो मस्तपैकी. आणि उभं राहायला पण इनफ जागा आहे भरपूर. आणि समोर व्ह्यू पण खूप छान असतो, पावसाळ्यात तर एकदम मस्त वाटतं, सगळं हिरवळ हिरवळ.
फोल्ड इझिली फोल्ड वगैरे पण करू शकतो. आणि कधी कधी काय होतं माहिती, जास्त भांडी असतात ना, तर मग मी जेव्हा ते भांडी घासायचं जे जाळं असतं म्हणजे बास्केट असतं ते इथे ठेवते आणि इथे भांडी घासते बघा. कारण की आपलं किचनची जी खिडकी आहे ना ही बाल्कनीला अटॅच आहे, म्हणजे बेडरूम आणि किचनला कंबाईन अशी बाल्कनी आहे. तर त्याचा यूज मला काय होतं, जास्त भांडी असली किंवा मी बास्केट इथे ठेवून देते आणि समोरून म्हणजे घासायला इझी पडतं, म्हणजे तो पूर्ण भाग मला मोकळा भेटतो. किचन मध्ये काय आणि गरमागरम मस्तपैकी बनवलं असेल आणि बाहेर बसले असतील सगळेजण, तर मस्त त्यांना सर्व पण करू शकते गरमागरम. त्यासाठी पण हा टेबल बनवलेला आहे. तर मस्त व्ह्यू बघत बघत खाण्याचा वेगळीच मजा आहे. बंद वगैरे करायला पण इझी आहे आणि कुठेही असं अडत नाही, त्यामुळे म्हणजे असं फोल्डिंग टेबल करून घेतलेलं आहे आम्ही. तर हॉलमध्ये कसं होतं की मेन डोर ओपन केल्या केल्या पार्टी वॉशरूम होतं, तर इथे पण असंच आहे. तर आपण बेडरूमचा दरवाजा जसा ओपन करतो ना, त्याच्या पाठीच हे वॉशरूम आहे, म्हणजे हे पण हाईड होऊन जातं. बघू शकता तुम्ही, मास्टर बेडरूम मधलं वॉशरूम आहे हे. आणि टॉयलेट बाथरूम दोन्ही एकत्र. आणि इथेच आम्ही आमची वॉशिंग मशीन देखील ठेवलेली आहे आणि रॅक वगैरे लावलेले आहेत, बाकीचं सगळं छोटं मोठं साहित्य ठेवण्यासाठी. गिझरचं पॉईंट वगैरे सगळं बिल्डरने ऑलरेडी दिलेलं आहे. बाकी हा रॅक आम्ही ऑनलाईन मागवलेला आहे, त्याची लिंक हवी असेल तर मग मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये. आणि वॉशिंग मशीन इथेच ठेवलेली आहे. वॉशिंग मशीन ठेवायला बाल्कनीमध्ये प्रोव्हिजन आहे, पण तरी इथेच ठेवलेली आहे, बाल्कनी आम्हाला मोकळी राहावी म्हणून. बाकी मिरर वगैरे लावून दिलेला आहे बिल्डरने. आणि बऱ्यापैकी एकदम मोठं वॉशरूम आहे, लादी पुसायचं वगैरे सगळं इथे ठेवलेलं आहे, साहित्य छोटं मोठं. तर बेडरूमचा डोअर ओपन करतो ना आपण, त्याच्या मागेच मिरर लावलाय. हा फुल साईज मिरर आहे, बघू शकता तुम्ही. आणि याचे स्क्रू पण असे वेगळे आहेत की म्हणजे स्क्रू लावले तसे हिडन होतात हे. तर हा फुल साईज मिरर इथे लावून घेतलेला आहे तयार वगैरे होण्यासाठी. आपल्या बायकांना तयार होण्याचं खूप हे असतं, तर कुठे जाताना बाहेर जाताना तयार होण्यासाठी हा लावलेला आहे. आणि ह्याच्या पाठीना डोअरच्या पाठी खूप पट्टी लावलेली आहे कपडे वगैरे अडकवण्यासाठी. बेडरूमचा डोअर आहे ना तो पाठीच राहावा, म्हणजे जेव्हा उघडा असेल त्यासाठी तिथे मॅग्नेटिक स्टॉपर लावलेला आहे. तर हा असा पाठी घेतला ना तर हे इथे मॅग्नेट असतं त्याला, हे दोन्ही साईडला, तर हे पटकन असं अटकतं पाठी घेतलं की. तर होम टूर आपली झालेली आहे. कसं काय वाटलं तुम्हाला आमचं 1 BHK, छोटंसं 1 BHK? नक्की कमेंट करून सांगा. तर घराचं इंटिरियर वगैरे सगळ्या चॉईसेस म्हणजे लॅमिनेट्स वगैरे असू दे, लाईट्स वगैरे सगळं, म्हणजे एकूण एक गोष्ट आहे, छोटीतली छोटी गोष्ट, मोठीतली मोठी गोष्ट आम्ही सगळ्यांनी विचार करून, म्हणजे मम्मी, पप्पा, दीदी, भाऊ वगैरे सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांनी बनवलेलं आहे. हे इंटिरियर आम्ही कोणाकडून केलेलं आहे तर त्यांचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल आणि त्यांच्या पेजची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. तुम्हाला कसं काय वाटलं एकूणच नवीन घराचं सगळं इंटिरियर, सगळं लुक वगैरे सगळं काही मला कमेंट करून नक्की सांगा. होम टूरचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की निष्ठाज ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, म्हणजे ज्यांचं नवीन घर ज्यांनी घेतलेलं आहे, जे घेणार आहे त्यांच्याबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना पण आयडियाज वगैरे येतील. आणि अजून पण छोटे मोठे घर सजवायचं बाकीच आहे. घर सजवणं कधी संपत नाही, कारण की आपण वेगवेगळे चेंजेस वगैरे करत असतो. तर ते अपडेट जाणून घेण्यासाठी निष्ठाज ऑल इन वन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इन्स्टावरती पण पेज आहे तर त्याला पण नक्की फॉलो करा. फेसबुकवरती पण पेज आहे आपलं, त्याला पण नक्की फॉलो करा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.